बॅक टू कम बॉक्स. थँक्यू सर, थँक्यू सर. या ठिकाणी पाहतोय बिग मॅच बिग फाईटच्या दिवसातील क्वालिफाय होणारे अर्थात या ठिकाणी पाहतोय आजची क्वालिफाय मॅच अर्थात डबल धमाकाकार इथनं जो विजय संपादन करेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश मिळवेल. क्या बात आहे बडी चेंडू. या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूवरती दिशा देण्यात आली आहे. थर्ड मॅन रिझनला चेंडू या ठिकाणी कलेक्ट केला गेला. सिंगलने धाव कंप्लीट झाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय एका धावेने स्वतःचा संघाचा आकांड ओपन केलं जातंय. मित्र, आज आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय ना, हा 2008 साली चालू झाला आणि चालू कोणी केलं तर ते महान व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतात सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब. पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण व्हाईट बॉल. या ठिकाणी सुवर्ण संधी आहे चौदरपाडा टीमच्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेशजी कालेकर साहेबांच्या माध्यमातून या व्यासपीठावरून त्याचा आनंद घेत आहेत आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत त्यांच्या माध्यमातून. यावेळेस उडवलाय हवेमध्ये आहे क्षेत्र खाली चुकी पाहायला मिळते आणि इथं मात्र चेंडू धरतीला दान झाणारे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आपण उल्लेख करत होतो हा जो फॉर्मेट पाहतोय 40+चा आज भिवंडीला खऱ्या अर्थाने त्याचा वेळ लागलेला आहे. ज्या वेळेस या फॉर्मेटला सुरुवात झाली त्याकडे हास्यास्पद म्हणून बघितलं जात होतं, परंतु आज या क्रिकेटमध्ये अर्थात या 40+ मध्ये एंटर होण्यासाठी 2-2 वर्ष थांबून मात्र एंट्री घेतली जाते. त्याच्यासाठी 2 वर्ष थांबला जातोय. म्हणजे पाहू शकता किती ताकदीने खेळ हा ना किती आवडीने खेळला जातोय 40+चा. त्याचे प्रणेते खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. कुंदनदादा पाटील साहेब, जो छोटासा रोपटा लावला तर आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. ते पाहून त्यांनाही खूप आनंद वाटत असेल. भिवंडी 40+ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचे सुपुत्र त्यांच्या समेत पाहतोय आपण प्रणित कुंदन पाटील हे सुद्धा व्यासपीठावरती आहेत. यस रोहित आपण पाहतोय त्यांच्या समेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या समाजसेवेसाठी बालकडू पाजण्याचं काम त्यांचं पाहायला मिळतंय. कारण आपल्या सभेत सर्वत्र फिरत आहे त्या समाजामध्ये उणीव जाणीव कमी काय आहेत याची शिकवण देण्यासाठी आपण पाहतोय वारंवार त्यांच्या सभेत फिरवत आहेत आणि या समाजाप्रती प्रेम निर्माण करण्यासाठी एक चांगली त्यांना शिकवण देण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत रोहित कुंदन पाटील. खुल्या खेळाकडे या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिले षटक चालू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 5 या अंकावरती नेहमी म्हटलं जातंय की शुद्ध बीजापोटी फळला रसाला गोमडी असं एक चांगलं लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावरती. प्रल्हाद पाटील येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू मात्र निघून जातोय. डीप मध्ये पाहूया सिंगल धाव घेतली दुसरीचा प्रयत्न केला गेला आहे आणि पाहता पाहता ती धाव या ठिकाणी कंप्लीट होते. क्या बात आहे. आनंद उत्साह माणूस वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपण साजरा करताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करणे हे पाश्चात्य संस्कृती आहे. पुढच्या संस्कृतीला बाजूला सारून महिलांचा या ठिकाणी गौरव कसा होईल, महिलांना आनंद कसा होईल याच्यासाठी खऱ्या अर्थाने कुंदनजी पाटील साहेबांनी एक चांगली स्कीम आणली आणि 1111 बाया आपण जर पाहिल्या तर संगीत खुर्चीचा खेळ खेळणार आहेत आणि हा गिनीज बुकामध्ये सुद्धा रेकॉर्ड होईल असं काम साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हा फक्त वाढदिवस निमित्त असं आहे म्हणून नाही आहे, तर प्रत्येक पावली महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल पुढे राहणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय व्यासपीठावरती. या ठिकाणी पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या फलकावरती 9. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. हा नेहमी म्हणतायत ना कर्तृत्व आणि नेतृत्व मित्रांनो कोणाकडून उसने मिळत नाही तर स्वतःला निर्माण करावं लागतं. त्याच्यासाठी झिजावं लागतं आणि नंतर म्हणतायत ना जो जिततोय ते चमकतोय आणि एक चमकणं आपल्याला या समाजामध्ये या भिवंडी तालुक्यात नव्हे ठाणे जिल्ह्यामध्ये एक चमकणार व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब. कुंदन पाटील नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारे खेळ होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. आज खरी ताकद या ठिकाणी दोन्ही टीमने दाखवली आहे. खऱ्या अर्थाने चौदरपाडा टीम वरील गटामध्ये काय अफलातून खेळ खेळला गेला
आज त्यांची रेग्युलरची टीम कुठेतरी फाईट करते, त्यामुळे प्रेक्षक वर्ग कमी आहे. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. सिक्सर. हवा येत आहे. 6 धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती पाहतोय आपण 15 धावा. आपण पहिला सामना पाहिला चौदरपाडा टीमचा 41 धावा डिफेन्स केल्या, त्यानंतर 45 डिफेन्स केल्या. आता पाहूया किती धावांचा डोंगर रचला जातोय. फटका फसला गेला हवेमध्ये चेंडू. चुकी नाहीये. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. या ठिकाणी पाहतोय विकेटचं होतंय पतन. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती स्थिर आहे 15 या अंकावरती. एक चांगलं फटका खेचला होता पहिल्या चेंडूवरती आक्रमक रूपाने, परंतु कमबॅक केलं जाते. षटकाराचं उत्तर विकेटने दिलं जाते. मनोज पारधी येतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि या ठिकाणी स्टॉप जरूर केलं. क्या बात आहे. सर्वस्व पणाला राहून या ठिकाणी चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलं. सिंगलच धाव येते. सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचते. संघर्षाचं वातावरण निर्माण जरूर केलेलं आहे आणि चौदरपाडा टीमच्या पंखामध्ये भरपूर जोर आहे आणि ज्या पंखामध्ये जोर असतोय तो आकाशात भरारी घेण्यासाठी घाबरत नाही आहे. परंतु या ठिकाणी समोर टीम ही आपण पाहिली तर या हंगामामध्ये रँकिंग क्रमांक 2 वरती काम करणारे टीम त्याच्याशी फेस करत आहेत. परंतु क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. वर्तमान काळामध्ये ज्याची कामगिरी सरस ठरते तो सरस असतोय. पाहूया या ठिकाणी आज चौदरपाडा टीमचं ही कामगिरी मात्र पाहण्यासारखी चांगली राहिली गेली आहे. 17 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू. यावेळेस जोडे शॉट. खडे खडे या ठिकाणी लॉब केला गेला आहे. काय करताय यास. बाद आहे. यस फलंदाज होते बाद. यावेळेस दिशा दिलेली आहे. कव्हरला चेंडू निघून येतो डीप मध्ये. डीप कव्हर मधून उचलला जातोय आणि सिंगल धाव घेतली जाते. कुंदन पाटील म्हटलं तर अतिशय चिवट आणि तिखट गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार. तदनंतर कमालीचं प्रदर्शन. 2 गडी बाद केले आणि त्यानंतर फक्त 3 धावा खर्च केल्या. म्हणजेच या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 बाद 9 अशा धावा खर्च झाल्या. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. कुंदन याच्या माध्यमातून 2 विकेट्स त्याने देखील घेतलेल्या आहेत आणि आता तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज आपली तयारी करताना. संदीप पाटील वडगडच्या स्पर्धेपासून थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र या स्पर्धेमध्ये आता आपण पाहतो की लागोपाठचा तिसरा मॅच खेळत आहेत. इलाका अमार आहे चौदरपाडा टीम सध्या मैदानावर खेळताना आपल्या घरच्या
उलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये आणि सुरुवात केली आहे बिमर चेंडूने आणि आता नीलम नाईक यांची उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबा कंप्लीट झाल्यात ऑलरेडी आणि त्याच्यावर आलेला हा नो बॉल सिग्नल, नो +2 धाबा इथे मिळत आहेत जय गावदेव सौदरपाडा टीम संघाला. घरच्या मैदानावर सकाळपासून धमाकेबाज खेळ झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने चांगलेच खेळलेले आहेत आणि समोरचा संघ जरी मोठा संघ आहे मात्र आपले डावपेच जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपण पाहतो मैदानामध्ये मनोज पारधी आहे, त्याचबरोबर आपण पाहतो की विलास सुतार आहे. प्रयत्न करतात आणि पुढील चेंडू असणार आहे तो म्हणजे फ्रीट. फ्रीटवर पाहूया मोठा फटका पाहायला मिळेल का. धाव संख्या 21 धावा धावफलकावर. ओरपी चेंडू लॉप केला समोर, शतरक्षक चेंडू आली भारत पाटील, झेल पकडले मात्र फ्रीट होता. झेल अतिशय सुंदर, एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल असा हा झेल तुम्हाला पाहायला मिळाला भारत पाटील यांच्या माध्यमातून. टीमचे कॅप्टन होते. रनिंग 56 वय आहे मात्र क्रिकेट जिद्द क्रिकेट पाहतोय भारत पाटील यांचं आपण पाहतोय. संदीप पाटील पुढचा चेंडू टाकताना पुन्हा एकदा सुंदर असा हा ड्राईव्ह मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. ओ वंडू का फोर, थोडीशी आउट पण ती तशी खराब होती. त्याचं कारण की हा चेंडू तिथून सीमा पार जाताना बघितला पण चौकार आलेला आहे. अल्पेश माझा प्रोग्राम समाप्त झालं नाईटचं तेव्हा व्हॉट्सअप ओपन केलं तेव्हा 130 मेसेज होते कारण की आई गावदेवी ओली संघाने फायनल मध्ये दाखल केलेला आहे आणि नोंद केलेली आहे. एवढ्या शुभेच्छा बघितल्या आपण अरविंद भोईर साहेबांना देताना आपण बघितलं संपूर्ण भिवंडी ग्रामीण पोटी प्लसचे जे खेळाडू आहेत त्यांचा एकमेकांवर असलेला हा प्रेम आहे आणि मैत्रीपूर्वक लढत प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कारण की कुंदन पाटील साहेब आता सध्या व्यासपीठवर आहेत मात्र आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये उल्लेख करत असतो एक धाव आरोग्यासाठी आहे. आपल्या आयुष्यामध्ये आता काय आहे तर आपण स्वतःला फिट ठेवू शकता आणि असंही म्हटलं जातं की 2008 पासून जेव्हा संघटना सुरू झाली तेव्हा ज्याने ग्रामीण क्रिकेट गाजवलं ते खेळाडू कुठेतरी क्रिकेट पासून भरपूर दूरवर होते. त्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. आज ते खेळत आहेत. गेली 20 वर्षापासून ही संघटनेचा आपण आनंद घेत आहेत. प्रत्येकी फॉर्मेटमध्ये पोटीप्लेचे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. मात्र साहेबांनी जो आनंद व्यक्त केला की ही पोटीप्ले संघटना आणली तेव्हापासून या भिवंडी तालुक्यामध्ये एक नव्हे तर तब्बल 4 संघटना बनलेल्या आहेत. सर्व श्रेय कुंदन पाटील साहेबांना जातोय. पुन्हा एकदा स्टंपिंग इथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. मैदानाच्या आतून तिसरे पंच चेक करतील. लारा सर चाचणी स्पर्धेपासून लारा सरांचं देखील चांगलं काम राहिलेलं आहे भिवंडी ग्रामीण पोटीप्ले संघटनेसाठी. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 29 धावा. पाहूया चॅलेंज केलंय पंचांना की एष्टी रक्षक चंदन नाईक होता तिथे आणि चंदनची विकेट किपिंग सर्वांना ठाऊक आहे. सध्या तरी आपल्या पोटीप्ले संघटनेमध्ये एक मात्र असा विकेट किपर आहे की तो फास्टेस्ट गोलंदाज असो किंवा स्लोअर क्लोज विकेट किपिंग करणारा आहे आणि सॉफ्ट सिग्नल आउट, बॅटर इज आउट. मोठा धक्का लागलेला आहे इथे जय गावदेव चौधरी टीम संघाला आणि अल्पेशने ऑलरेडी डिसिजन येण्या अगोदरच सांगितलं होतं की फलंदाज आउट आहे. अल्पेशचा हा देखील लक्ष चांगला आहे आणि अल्पेशची तीक्ष्ण नजर, तिसरा डोळा असं म्हणूया आपण अल्पेशला संघटनेचा. आणि साहेबांच्या आदेशानुसार अल्पेश सध्या तरी खजिनदार बनलाय. प्रत्येकी स्पर्धेमध्ये संपूर्ण फी जमा करतोय आणि आयोजकांचा टेन्शन जो मेन असतो फीचा तो पूर्णपणे कव्हर करून देताना अल्पेशला आपण नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो. आणि जेव्हापासून तो काम सुरू झालाय अल्पेश मग ग्रामीणच्या स्पर्धेमध्ये जात नाहीये. अल्पेशचा 40 प्लस मध्येच फक्त लक्ष आहे आता. धाव संख्या 29 धावा धावफलकावर. संदीप पाटील नोने सुरुवात केली. वाईट देखील आला, चौकार देखील आला, विकेट देखील आला, सिंगल देखील आला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नरेश चौधरी आलेले आहेत नवीन फलंदाज. संदीपचं कमबॅक पाहतोय संदीप पाटील. चालू अंगामध्ये 7 मॅन ऑफ द सिरीज पटकवणारा खेळाडू सध्या गोलंदाजी करतोय. नरेश सज्ज होत आहे. पुढचं चेंडू राईट द विकेटने संदीप पाटील. शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. बॅट आणि चेंडूचा स्विंग पाहायला मिळाला नाहीये. फुटवर्कचा वापर केला नव्हता. त्याचं कारण एक धाव इथे मिळतीये. आता ओपन झालेला आहे एका धावाने. नरेश चौधरीचं धाव संख्या धावफलकावर पाहतोय आपण 30 धावा. अल्पेश अजूनही आपण म्हणू शकतो की धावा चांगल्या आहेत कारण की येणारे अजून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे.
इथून जर 7 मध्ये 14 जरी आल्या तर 40+ आपण 40 वयाचे आहोत, तर नक्कीच चांगला टार्गेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. संदीप फुलटा चेंडू ऑन साईडला स्विंग केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळते. फलंदाज इथे फेल होतोय आणि लागणारा हा आपण पाहतोय 5वा धक्का. जय गावदे चौदरपाडा टीम. क्या बात आहे. अधिक उंच ती झेल होती. झेल घेणं थोडंसं कठीण जरूर होतं, परंतु कठीणला सोपं आणि सोप्याला सहज करत असताना ती झेल मात्र कन्वर्ट केली गेली. जहीन याने मात्र तो काय एफर्ट लावला गेला होता त्याच्या मागे. क्या बात आहे. जैन आणि जैन देवरुंग यांची कॅच पकडली गेली आणि बॅकफूट वरती या ठिकाणी ढकलून दिला गेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली धापलिकावरती 30 लागून आहे. 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ आपण पाहिला. राजेंद्र भंडारी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया. निश्चित आपण जर पाहिलं तर एक हा रेकॉर्ड आहे या 40+ मध्ये की सरनेम वेगवेगळे आपण भरपूर टीम मध्ये पाहतोय, परंतु हीच देवरुंग जी आहे त्या देवरुंग टीम मध्ये सरनेम पाहिलं तर सलगली 7 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि 7ही खेळाडूंचे सरनेम आपण पाहिलं तर वेगवेगळे आहेत. क्या बात आहे. ह्यो एक अनोखा रेकॉर्ड जिलोमिली सरकार या ठिकाणी पाहायला मिळते. हो ना, ठाकरेमध्ये एकच तरे, जय हिंद तरे. पुढील चेंडू. यावेळेस क्या बात आहे. काय वेगाने बॅट फिरवली होती, त्याहून वेगाने हा चेंडू मात्र या ठिकाणी हाताला जातोय सूरज याच्या माध्यमातून. सूरज नाईक म्हटलं तर एक मागील मॅचचा हिरोही आहे आणि नेहमी त्यांच्या माध्यमातून चांगलं काम होतं. कारण गरम पाण्यामध्ये उतरून जसं काही आपण खेळ करतोय तशी ही ओव्हर हाणामारीची त्यांच्या खांद्यावरती दिली जाते. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय. बॅकवर्ड स्कल रिझनला जातोय. चेंडू नीलम नाईक आहे त्याच्या ठिकाणी उचलला जातोय. दुसरीची मागणी आणि या ठिकाणी आपण पाहतोय सहजरित्या या 2 धावा होत आहेत पूर्ण. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू येतोय डीप मध्ये आणि या ठिकाणी पाहतोय आपण अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. गावदेव चौधरपाडा टीमचा जो क्राऊड आहे ना संदेश तो कुठेतरी कमी वाटते. त्याच्यामुळं या ठिकाणी आपण पाहिलं तर परफॉर्मन्स तेवढासा चांगला पाहायला मिळाला नाहीये. कारण सकाळच्या सत्रामध्ये ज्या 2 मॅच खेळल्या गेल्या काय तो क्राऊड पाहायला मिळाला होता. जणू काय आपण ISPL ची मॅच बघतो की काय असा क्राऊड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. परंतु या ठिकाणी तो क्राऊड आपल्याला दिसत नाहीये आणि तसा परफॉर्मन्सही आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या 33 या अंकावरती थांबून आहे. शेवटचा अंतिम ओव्हर सूरज नाईक याच्या माध्यमातून फेकलं जातंय. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि फक्त आपण पाहतोय 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. म्हणजे पाहू शकता किती कंजूस गोलंदाजी या ठिकाणी सूरज याच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाला जी आवश्यकता आहे त्याची आवश्यकता पूर्तता. यावेळी अजून एक तेच तर्रार चेंडू शरीराचा वेध घेतला जातोय. अपील जरूर केली परंतु पंचाने दर्शवलं की हाईट फॅक्टर आहे. चेंडू उचली घेतोय आणि बरोबर आपण जर पाहिलं तर लक्ष दिलं जाते. सातपुते सर शापूरहून आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर. खऱ्या अर्थाने आज या तिसरा दिवस आहे आणि पंचमगिरी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू आहे. बट या ठिकाणी सिंगल धाव रोखू शकत नाहीयेत. सिंगलने खेळ पुढे जाते. 34 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजून हे पाहतोय आपण शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे पहिल्या इनिंग मधील काय अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन. गावदेवी ओवली आपण आला असाल तर नोंद करूया. कालचा दिवस आपण पाहिला त्यांनी गाजवला होता. क्या बात है, क्या बात है. वेग भन्नाट पण तू या ठिकाणी पाहतोय व्हाईट बॉल.
पंच सातपुते रंगात येत आहेत. क्या बात आहे. पहिली स्पर्धा आहे परंतु आपले जलवे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. निश्चितच पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पाहतोय आपण कव्हरला चेंडू निघून येतोय क्षेत्ररक्षकाच्या मागे धावतोय 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 आणि चेंडूला स्टॉप जरूर चांगल्या पद्धतीने केला आहे आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. पाठीचा कणात कुठेतरी प्रॉब्लेम आहे, दुखापत आहेत, इंजर्ड आहेत, कारण आपण बेल्ट लावलेला आहे पाहतोय आपण कमरपट्टा आणि आता डान्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं असतं सातपुते सरांचं. अजून आहेत भरपूर स्पर्धा बाकी आहेत. ओव्हर टू मनोहर तरे सर. धन्यवाद. तर आपण पाहतोय स्टार 11 40 प्लस लोणार आयोजित स्टार 11 40 प्लस चषक 2026 चा मेगा फायनल ग्रँड फायनल शेवटचा दिवस आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान झालेले 40 प्लस क्रिकेट मंडळ सन्माननीय संस्थापक अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख आणि बांधकाम व आरोग्य समितीचे माजी जिल्हा परिषदेचे सभापती माननीय श्री कुंदनजी पाटील साहेबांचं स्वागत स्टार 11 40 प्लस क्रिकेट संघाच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आणि 40 प्लस क्रिकेट याची देण म्हणून कुंदन पाटील साहेबांकडे पाहिलं जातं. त्याच्या माध्यमातून फिटनेस आणि क्रिकेटचं जो समीकरण आहे, जो 40 रनचं क्रिकेट, ज्या क्रिकेटमुळे अनेक खेळाडू आज फिट अँड फाईन आहेत, अशा प्रकारचा क्रिकेट आपण तालुक्यामध्ये पाहतोय. आणि बघता बघता 1 2 3 आणि 4 असोसिएशन झाल्या, म्हणजे प्रत्येक खेळाडू महाराष्ट्रामध्ये असा खेळाडू दिला की जगाने त्याला क्रिकेटचा देवता म्हणून मानला गेला सचिन तेंडुलकर. त्या महाराष्ट्रातले आपण आहोत. एखाद वेळी पंचांचा निर्णय चुकला तर तुम्ही मान्य करा, पुढे काय होईल त्याचं महत्वाचं नाही, परंतु पंचाने दिलेला निर्णय हा मान्य केल्यानंतर आपण फायनलमध्ये आलात तर नक्कीच सचिन तेंडुलकरला आपण सन्मान केल्यासारखं होईल. मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विनंती करेन की या स्पर्धा तुमच्यासाठी राबवल्या जातात आणि त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नये, कारण आयोजक ज्या टायमाला मेहनत करत असतात, मला माहिती आहे मी त्यातला आयोजक लहानपणापासून आहे, फक्त बॅनर लावण्यापासून एखाद्याचा बॅनर लावण्यामध्ये जर चुकी झाली त्याच्यामुळे आपण आयोजकांना ताशेरे ऐकावे लागतात. अशा अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं, आर्थिक परिस्थितीला सामोरे जावं लागतं आणि या सर्व मेहनत केल्यानंतर फक्त त्याचं एकच स्वप्न असते की आमची स्पर्धा पार पडली पाहिजे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट नाही लागला पाहिजे याची खबरदारी जर आपण सर्व खेळाडूंनी घेतली तर नक्कीच आपण अशा चांगल्या स्पर्धा आणखीन खेळता येतील आपल्याला. कारण मी आणि दयानंद जोरगेंनी संकल्पना त्या टायमाला 2008 साली आणली, त्यावेळेला स्पर्धा म्हणून नाही आणली तर 40 प्लस हा फक्त आपल्याला फिटनेससाठी खेळता आला पाहिजे या दृष्टिकोनाने आणली. राजकारणामध्ये आपण असले ग्रामपंचायतीच्या निवडणुकी झाल्यानंतर आपणच आपले मित्र एकमेकांना दुरावलो गेलो होतो आणि 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खेळाची संधी मिळाली आणि पुन्हा एकदा हाताला हात पकडून आपण त्या मैदानावर उतरलो. याचं स्वप्न घेऊन ही 40 प्लस स्थापना आम्ही 2008 मध्ये केली होती. त्याचं तर पाहता पाहता तुम्ही बघितलं असेल तर आपल्या संघटनेमध्ये जवळजवळ 56 संघ आहेत. कारण आपण नेम लावला होता एका गावातला एकच संघ, त्याच्यामुळे दुसरी नवीन 40 प्लस स्थापन झाली, त्याच्यानंतर मास्टर झाली, आता ओरिजिनल 40 प्लस झालेली आहे. अशा 4 संघटना आपल्या भिवंडीमध्ये आहेत, आजूबाजूच्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये या स्पर्धा चालू झालेल्या आहेत. परंतु मी एक निश्चित सांगेन की 40 प्लस हा तुम्ही बक्षीस जिंकण्यासाठी नाही तर आपले सवंगडी एकत्र कशी येतील, आपली मित्रता कशी वाढेल, आपली एकता कशी वाढेल. मी नेहमीच सांगतो काय भिवंडी 40 प्लस म्हणजे आपला परिवार आहे. या दृष्टिकोनाने जर आपण पाहिलात तर नक्कीच आपण आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊ असं निश्चित गृहीत धरत जाईल. मला इथं बोलावलं खरं तर खूप आनंद वाटतोय. मी पूर्ण फायनल पर्यंत बसलो असतो पण माझी खरंच तब्येत बरोबर नसताना मी इथं डॉक्टरकडे जायचं, इथून डॉक्टरकडे जायचं आहे. परंतु ही स्पर्धा मी युट्यूबवर बघत होतो. जोशी दादांनी मला फोन केला की दादा काय पण करा त्या स्पर्धेला तुम्ही जाऊन घ्या. मी सांगितलं मी 5 मिनिटासाठी का होईना जाईन. मुलगा बरोबर होता. मनोज दादांनी सांगितलं की बालकडू आतापासून चाललेला अजिबात नाही, तो इंजिनिअरिंग करतोय, त्याच्यामुळे तो योगायोगाने माझ्या बरोबर आला. परंतु असं काही नाही, फक्त एकच माझ्या बरोबर आला. पुन्हा एकदा खरोखर आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. अतिशय चांगली पहिल्यांदा स्पर्धा असली तर खूप चांगली स्पर्धा, अनेक स्पर्धेला लागेल अशी स्पर्धा आपण राबवली. मला इथं बोलावलात, माझा मान सन्मान केला, माझं 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार मानतोय. मनोज दादांनी माझ्या 13 तारखेच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला आमंत्रण केलेलंच आहे. मी तुम्हाला आमंत्रण करतोय की मी 50 वर्षामध्ये पदार्पण करतोय. त्याच्यामुळं तुमच्या सारख्यांचा सर्वांच्या लहान मोठ्यांचा आशीर्वाद म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मला एक सवय आहे, जिथे जाईन तिथे मित्रता जमा करायचे, मित्र जमा करायचे. त्याच्यामुळे तुमची सर्व मला गरज आहे. भविष्यात ह्या 13 तारखेला माझा 50वा वाढदिवस आहे. मी या व्यासपीठावर सर्व माझ्या भिवंडी पोर्टुगलच्या सर्व खेळाडूंना, सर्व पाटीरांच्यांना
सर्वांना विनंती करतोय की 13 तारखेला आपण आवर्जून मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती करतोय. धन्यवाद. इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पुढच्या एकदा साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण पोहोचूया 13 तारखेला ऐतिहासिक शिव मंदिरामध्ये त्या क्रीडांगणात दापोड्याच्या. थँक्यू. आपण खेळायला सुरुवात करूया. यशवंत केने साहेब भावाळेचे उद्योगपती, शिवसेना कार्यकारिणी सदस्य, भिवंडी तालुका, साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच कुंदन पाटील साहेब, आपण आपली उपस्थिती दाखवली या कार्यक्रमाला. खऱ्या अर्थाने मी नेहमी म्हणत असतो, एक धाव जी आहे आरोग्यासाठी, आणि जी संघटना दादांनी म्हटलं की ही संघटना मी नाही तर माझे मित्र दयानंद सोरगे आणि मी, आम्ही दोघांनी ही संघटना सुरू केली आहे. संघटना नव्हे तर मैत्री आणि एकत्र येण्याकरिता असलेल्या प्रत्येक गावाची ही परंपरा सुरू ठेवलेली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. तर मॅच कडे बोलूया आपण. साहेब घेतात आपली रजा. आज वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या 50वा वाढदिवस मोठ्या जोड्या थाटामाटाने संपन्न होणार आहे. सर्वांनी त्यांची ते उपस्थिती दाखवायची आहे. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. पहिल्या चेंडूवर काय घडलं तर निलाम नाईक बॅक टू डगआउट, मोठा विकेट इथे पाहायला मिळाला गोलंदाज राजेंद्र भंडारी याच्या माध्यमातून. चेक बंडू कोनकर साहेब आणि रामचंद्र थळे साहेबांचं शुभागमन. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच सध्या तरी पाहतो की मैदानामध्ये सेमीफायनल मॅच सुरू आहे. आई गावदेवी ओली संघाचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. फायनल मध्ये दाखल झाली ही टीम. अरविंद भोईर साहेबांची उपस्थिती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टार्गेट जो आहे 39 धावांचा आणि पहिल्या चेंडूवर विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर होते कुंदन पाटील. पुढचा चेंडू, सुंदर असा ड्राईव्ह, गॅप आहे, शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्याच्यावर आलेली ही एक धाव तुम्हाला पाहायला मिळते. एका धावाने आपल्या संघाचं खातं ओपन झालेलं आहे. श्री गणेश धावांना इथे सुरुवात इथे होत आहे. जाऊया मनोहर तरे सरांसोबत. वेलकम. सचिन पाटील साहेबांचं शुभागमन. सन्माननीय उद्योजक सावध ग्रामपंचायत त्यांच्या सौभाग्यवती सुप्रिया सचिन पाटील, ज्या माजी सभापती राहिलेले आहेत पंचायत समिती भिवंडी, त्यांचे मिस्टर सचिन दादा पाटील. आपलं हार्दिक स्वागत. बॅक टू कॉम्बॉक्स. नक्कीच पाहुणे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहेत या कार्यक्रमाला. लोणारकरांवर असलेला हा प्रेम या संपूर्ण भिवंडी ग्रामीण मध्ये आपण पाहतोय. नो बॉल सिग्नल आलेला आहे पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून, आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे भीमर चेंडूसाठी. आमचे तिसरे पंच लारा सर हे आपण चेक करायचे आणि निर्णय पोहोचवायचे मैदानाच्या आतमध्ये. 12वा खेळाडू थोडस आपण दुर्बर उभं राहायचं आहे. फक्त तिसरे पंच तिथे पोहोचतील. या ठिकाणी बंडू कोनकर, रामचंद्र थळे साहेब, संभाजी भामरे यांच्या मार्फत पंच, स्कोरर आणि कॉमेंटेटर यांच्यासाठी ट्रॉफ्या स्पॉन्सर केले. त्यांचं शुभागमन या ठिकाणी झाले. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बंडू कोनकर, रामचंद्र थळे आणि संभाजी भामरे साहेब, वेलकम, सुस्वागतम. इट्स अ नो बॉल. भीमर म्हणजे इथून फ्रीट असेल आता, आणि आता फ्रीट वर पाहूया आपण किती धावा बनतील. आणि स्ट्रायकिंगला कोण आहे तर संदीप पाटील. गोलंदाज हॅलो, राजेंद्र भंडारी. वेलकम, सुस्वागतम. आज मेगा फिनाले आणि आता शेवटचा दिवस, आणि आज पाहुण्यांची मांदी आहे आपण पाहत आहोत. अशा कार्यक्रमासाठी शुभागमन होत आहे. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे युवा नेतृत्व श्रीमान वीरेंद्र आनंद सोरगे साहेबांचं मनपूर्वक प्रेमपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. स्टार 11 लोणार संघाच्या वतीने माननीय श्री वीरेंद्र आनंद सोरगे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. DY फाउंडेशनचे युवा नेतृत्व, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आपणास विनंती आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हावं. वेलकम वेलकम. युवा ची प्रेमदायक, प्रत्येकाच्या गळ्यातील ताबीज असं म्हटलं जात आहे वीरेंद्र सोरगे यांना. आता नुकतंच त्यांचे पिताश्री दयानंद सोरगे साहेबांचा आपण उल्लेख केला होता, आणि त्यांचे चिरंजीव इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वीरेन. वाईट सेशन येत पंचांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा फ्रीट जो आहे कंपल्सरी आहे आणि कंटिन्यू असणार आहे फ्रीट. संदीप पाटील काय करतोय पाहूया आपण. जिथे बघू तिथे प्रेक्षक. सध्या तरी लोणारच्या स्पर्धेमध्ये स्टार 11 40+ चषक 2026 स्पर्धेचं मेगा फायनल डे, सुपर संडे. संदीप पाटील तयार होते.
मोठा फटका खेळलाय ऑन साईडला. चेंडू चालला सीमा रेखा पार. संदीप पाटीलच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. पाहायला मिळते संदीपच्या बॅट मधून आलेला आहे. धाबा झालेल्या आहे. धावबल का बरं 9 धाबा. षटकाराने खातं खोललंय संदीप पाटीलनं. मी नेहमी म्हणत असतो संदीप जेव्हा जेव्हा मोठा मॅच असतो तेव्हा त्याचा खेळ निरखून येतो आणि आता इथे सध्या तरी पाहतोय की आपण आवश्यकता असताना एक षटकार देखील त्याच्या बॅट मधून आलाय. मात्र इथून मी एकच सांगेल गोलंदाजाला अभिनय तर कभी नाही. सेमी फायनल मध्ये थांबावं लागेल कारिवली टीम संघाला. चौदरपाडा टीम संघाला प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल व्यवस्थित बॅटवर आला नाहीये आणि मग धावा चांगल्या मिळती. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न थोडस दबाव बनवलं क्षेत्ररक्षणावर आणि 2 धावा कंप्लीट करताना संदीप पाटील आपण पाहतोय. 39 धावा डिफेन्स करायचे जय गावदेव चौदरपाडा टीम संघाला. पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये अफाट गर्दी प्रेक्षकांची चौदरपाडा संघाची. मात्र महत्वाच्या श्रेणी प्रेक्षक पाहायला मिळत नाहीयेत. जसं गेम सुरू झालं तसं 12वा खेळाडू चौदरपाड्याचा उभा आहे कॉम्बॉक्स मध्ये. त्यांचं देखील भरपूर मन आहे की मी देखील मैदानामध्ये पाहिजे होतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ओ झेल झाला असं म्हणू शकलो असतं की मॅच मध्ये कमबॅक. तुम्हाला एकच संधी मिळत असतो मैदानामध्ये एका खेळाडूला आउट करण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही त्या खेळाडूला आउट करत नाही मग तो खेळाडू तुमच्या मागे पडतो. काल देखील असंच झालं. ओली टीम संघाचा प्रवीण जोशी पहिल्या चेंडूवर आउट झाले होते. असं वाटत होतं विकेट मिळेल. मात्र त्या खेळाडूने अगदी 35 धावा जोडल्या आणि संघाला जिंकून दिला. धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा धावफलकावर. संदीप पाटीलला जीवनदान देणं खतरे की घंटी वाजू शकतो इथे चौदरपाडा टीम संघासाठी. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली आहे. निलम नाईक जरी 0वर आउट झाल्यात मात्र मैदानाच्या आतमध्ये हिरो संदीप पाटील चांगली कामगिरी करताना. ओरपी चेंडू जोरदार अपील. बॅटची एज अँड गॉन विकेट. बड़ी मछली जाल में फंसती हुई संदीप पाटील बॅक टू डग आउट. शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. बालकृष्ण गायकवाड साहेब यांना विनंती आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचंय. तसेच बालकृष्ण गायकवाड साहेब आणि दिलीप जाधव साहेबांना विनंती असेल आपण प्लीज सन्मान करायचा आहे. यशवंत केने साहेब ज्यांचं आगमन नक्कीच या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती बालकृष्ण गायकवाड साहेब आणि दिलीप जाधव साहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभास्ते यशवंत केने साहेब कार्यकारी सदस्य शिवसेना आणि सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती भावळेगाव त्यांचं या ठिकाणी करूया आपण स्वागत आणि सन्मान. साहेबांना विनंती या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. वेलकम सुस्वागतम. स्टार 11 लोणारच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल की मायेची प्रमेशाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. धन्यवाद. बॅक टू कॉम्बॉक्स. नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. खेतन आलाय. कुंदनच्या सोबत आता खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल आणि गोलंदाजीमध्ये नेहमीप्रमाणे मनोज गोलंदाजी करण्यासाठी तयारीमध्ये. एक मोठा नाव टेनिस क्रिकेट मधील मनोज पारधी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चालू चेंडू येतोय चौकार.
आजच्या या निमित्ताने व्यासपीठावर अनेक मान्यवर पाहत आहोत. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे युवा नेते, ज्या संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्ष या विभागामध्ये अहोरात्र मेहनत आणि सेवा देऊन तरुणाचं, महिलांचं आणि विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी संस्था कार्य करते. त्याचे युवा नेते वीरेंद्रदादा चोरगे साहेबांचं मी पुढे एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बॅक टू कॉम्बॉक्स. नक्कीच मनोहर तरे सर, आज पहिल्यांदा भिवंडी ग्रामीण पोटीप्ले संघटनेचं आपण पाहतो की वेळेवर स्पर्धा संपन्न होत आहे. नाहीतर मग 6 कधी 7 कधी 8 देखील वाजतात. मात्र आज लोणारकरांचा जो शो होता तो कामयाब शो, आणि खऱ्या अर्थाने आज लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील झाली, म्हणून वेळ अधिक वाचलेला आहे आपल्याकडे. या वेळेमध्ये आपण फारसं बक्षीस वितरण शांतपणे करू शकतो. आपण पुढचं चेंडू, अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. शतरक्षक आहे काऊ कॉर्नर मध्ये, डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. त्याच्यावर आलेली एक सिंगल, आणि आता मनोज पारधी म्हणत असेल की राहत की सास कुंदन ऍक्च्युली आलेला आहे नो स्ट्राईकला. आता 22 धावा धावफलकावर. मॅच मध्ये कुठेच पाहायला मिळत नाही चौदरपाडा टीम. विकेट जर आला नाही तर दबाव कायम असेल चौदरपाडा संघावर. मनोज पारधी पुढचा चेंडू टाकताना केतनने देखील हा चांगला ड्राईव्ह केलाय चेंडूला. हलक्या हाताने खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहत आहे, तर तोपर्यंत बघता बघता 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत केतनने देखील. केतन आपलं खातं खोलते 2 धावांनी. संघाची धावसंख्या होते धावफलकावर 24 धावा, 24 24 रन, 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम कारिवली. आता 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, मात्र विकेटच इथे चौदरपाडा टीम संघाला मॅच मध्ये बांधून ठेवू शकतो. मात्र अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर मग मॅच लवकरात लवकर फिनिश होईल. एक एक धाव किती महत्वाची आहे कुंदनला माहिती आहे, कारण की आज नीलम नाईकने लवकरच 7 सोडलं खेळपट्टीवरून. संदीप पाटीलने 8 धावा बनवल्या, आणि आता केतन आणि कुंदन मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत. पुढचा चेंडू, ओ गुडना टेक ऑफ सिक्सर देख, चेंडू चाललाय सी मारे का पार. कुंदन पाटीलच्या बॅट मध्ये देणारा हा षटकार. या ठिकाणी सचिन पाटील साहेबांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या सभागृहातील सुप्रिया सचिन पाटील माजी पंचायत समितीच्या सभापती राहिलेले आहेत. युवा उद्योजक सावतगावचे सचिन पाटील यांचं स्वागत करण्याची विनंती व्यासपीठावर मी करत आहे. समीकरण सोपं, 8 धावा बनवायचे अजूनही. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभस्थापना सचिन पाटील यांचं स्वागत करावं. पाहुण्यांना पुढील कार्यक्रमाला जायचं आहे. अतिशय बिझी शेड्यूल आहे आणि याचा सुपर संडे आहे. अनेक इव्हेंट, लग्न सोय, साखरपुडे, मॅचेस, मेगा फिनाले असा भरगतचा आजचा दिवस आहे. संडे म्हटलं की संडे मोठा फटका कुंदन पाटीलच्या बॅट मधून. आही चेंडू चालू सीमेच्या दिशेने, मात्र शतरक्षक याचा प्रयत्न 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 फक्त झेल सुटली, स्वप्न तुटलं, आणि कुंदनने धावा पूर्ण केल्या त्या 2. ही संधी होती, इथून तुम्ही विलास सुतारला विकेट देऊ शकले असते, मात्र झेल सुटली, स्वप्न तुटला. रजा घेताना आमचे पाहुणे धन्यवाद, आपण आलात या कार्यक्रमाला. आणि प्रत्येक पाहुण्याला लीड करताना आमचे भीमा, जशी गाडी आली मैदानामध्ये VIP एंट्री, रॉयल एंट्री, तसे भीमा त्यांच्या पुढे सिंगम कसे, तसे त्यानुसार ते चालत असतात. धावसंख्या 34 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा हा ड्राईव्ह केला चेंडू व्ही शेप मध्ये. आता शतरक्षक तिथे आहे, फिल्डिंग चांगली आहे तर एकच धाव मिळेल.
आणि आता पाहूया दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा विकेट. अगदी पूर्ण राग काढलेला आहे विलास सुतारने या विकेटवर, आणि मला वाटतं एसटी तैस नेस करून टाकले आणि भाऊ पाटील यांचं काम वाढवलेलं आहे. कमॉन डीजे. सर्व खेळाडू जे बाउंड्रीवर आहेत त्यांना विनंती, आपण स्टेजवर यायचं आहे. स्टेजवर या पोर्टेबलचे आपले सर्व खेळाडू, स्टार 11 लोणार सर्व खेळाडूंनी आपण त्वरित स्टेजवर यायचंय. नक्कीच नक्कीच मनोहर तरी सर, आपण चांगला उल्लेख केला. स्टार 11 लोणार संघाने खऱ्या अर्थाने जी जी कामं दिलेली होती ते सर्वांनी खऱ्या अर्थाने मनापासून केलेली आहेत. कोणाला बाउंड्री लाईनचा ताबा दिला होता, कोणाला जेवण आणण्याचं काम दिलं होतं, कोणाला बक्षीस वितरण सन्मान करण्याचं काम दिलं होतं, कोणाला ट्रॉफी आणण्याचं काम दिलं होतं, कोणाला सायकल आणण्याचं काम दिलं होतं. तो त्याने सर्वांनी मिळून केलेला आहे. म्हणून ही स्पर्धा एक पूर्णपणे चांगली स्पर्धा म्हणून गणली जाणारी ही भिवंडीमधील स्टार 11 लोणार संघाचा शो तुम्हाला पाहायला मिळाला. चुंडू हवेमध्ये एक धाव आली, कुंदन दुसरा धाव घेईल का? नाही, चंदन आलंय. मग चंदन एक चेंडू खेळणार. कुंदन जसं प्रॅक्टिस मध्ये 15 बॉल तू खेळतो तर 14 चेंडू चंदन खेळत असतो. आता धावा झालेल्या आहेत धावफलकावर 36. षटकाराने मॅच फिनिश होईल का पाहूया आपण, कारण की त्याच्यावर कधी बंधन नसतो. म्हणून मैदानाच्या आतमध्ये चंदन, गोलंदाज विलास सुतार, 2 चेंडू बाकी या षटकातील, आणि चंदन नाईकने चेंडू खेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल झाली असती तर मॅच कॅच ऑफ द मॅच झालं असतं. मात्र पुन्हा एकदा झेल सुटली आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. कुंदनचं नव्हतं मन दुसरं धाव घेण्याचं, मात्र काय करू, चंदन वेगाने दुसरं धाव घेणे पूर्ण झालेलं आहे. आता फक्त एकच धाव पाहिजे, एक पाऊल दूर विजयापासून. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेलकम अरविंद भुईर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. मोठा फटका, आणि आता मॅच फिनिश होईल का? यस, कारण की जेल पुन्हा एकदा पकडू शकले नाहीये, आणि अशा प्रकारे जय बजरंग कारोली संघाने हा सामना जिंकलेला आहे. नक्कीच सेमीफायनल पर्यंत तुमचा प्रवास राहिला. जय गावदेव चौदरपाडा, आपल्याला येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी खूप सारी शुभेच्छा असतील. तर तुम्हाला मी मॅन ऑफ द मॅच, कॅच ऑफ द मॅच ही सर्व माहिती घेऊन आपण मनोहर तरे सरांसोबत जाणार आहोत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे कुंदन पाटील, आणि कॅच ऑफ द मॅच असेल संदीप पाटील. ओव्हर टू मनोहर तरे सर. धन्यवाद. पडगाव पोलीस स्टेशनचे आमचे सर्व खेळाडू जे पोलीस मित्र आज खेळणार आहेत त्यांचं शुभागमन, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण एका बाजूला स्वागत सोहळा संपन्न करूया. व्यासपीठावर DY फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याचे